सोप्या शब्दात पुन्हा की अॅनिमेशनची व्याख्या अशक्य असं काही नाही, ते अॅनिमेशन. बरोबर, नक्कीच. सर, अॅनिमेशनचं आता सध्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे करिअरच्या संधी पण भरपूर उपलब्ध होत आहेत. मुलं त्याच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होताना दिसत आहेत सध्या. तर मग त्याच्यामध्ये साधारणतः कशा प्रकारचे कोर्सेस आहेत आणि त्यासाठी कशी एक प्रोसेस असते? कोर्सेस बाजारामध्ये व्यावसायिक संस्था आहेत त्या सगळ्या प्रकारच्या, त्या शॉर्ट टर्म, लॉंग टर्म अशा वेगवेगळ्या कोर्सेसची उपलब्धी करून देतात. परंतु स्वाभाविकपणे जेव्हा तुम्हाला सादरीकरण करायचंय आणि काय सादर करायचं हे जर तुमचं निश्चित असेल तर अनेक लोक सॉफ्टवेअरवर अडून बसलेले आहेत. म्हणजे मी हे काम मायातच करणार, हे काम मॅक्स मध्येच करणार, किंवा मी ठराविक सॉफ्टवेअरवर अडून न बसता तुमच्यामध्ये कुठलीही गोष्ट मी सादर करू शकेन, कुठलंही माध्यम असलं तरी ते सादर करू शकेल अशी क्षमता तुम्ही प्राप्त करून घेतली पाहिजे. त्यामुळे कोर्स छोटा असून भागणार नाही, मोठी प्रोसेस आहे. तुम्हाला अॅनिमेशनची पाईपलाईन पूर्ण समजून घ्यायची आहे. म्हणजे स्टोरी बोर्ड करण्यापासून किंवा कथानकापासून ते पोस्ट प्रोडक्शन पर्यंतची पूर्ण प्रोसेस माहिती झाली पाहिजे. त्यामुळे अनेक विद्यार्थी जे शॉर्ट टर्म कोर्सेस करतात त्यांना माझा प्रामाणिक सल्ला आहे की त्यांनी शॉर्ट टर्म कोर्सेस करू नये. एक तर मोठं करिअर आहे, प्रचंड संधी आहेत, तर एक लॉंग टर्म चांगला कोर्स करावा जो कमीत कमी 2 वर्ष 18 महिन्याचा डिप्लोमा आहे. किंवा आता भारतातल्या अनेक विद्यापीठांनी डिग्रीचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. बीएससी इन अॅनिमेशन हा प्रकार आहे आपल्याकडे, तर तशा प्रकारची डिग्री करावी. डिग्री पण मिळून जाईल विद्यार्थ्याला आणि वोकेशनल किंवा ज्याला व्यावसायिक शिक्षण म्हणू शकतो तशा प्रकारचं पण शिक्षण होऊ शकतं.